चला, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये। बघा, आदिवासी विभाग भरती 2026 या ठिकाणी चौकीदार पदाची जी काही जाहिरात आलेली आहे, या जाहिरातीच्या अनुषंगाने आपण महत्त्वाची बॅच सुरू केलेली आहे। चौकीदार गट क जी काही या ठिकाणी तुमची परीक्षा काही दिवसामध्ये होणार आहे, या अनुषंगाने ही आपली बॅच असणार आहे। संकल्प बॅच, ठीक आहे। तुम्हाला ही बॅच मिळणार आहे डायरेक्शन अकॅडमी या ॲप्लिकेशन वरती, ठीक आहे। बघा, या बॅच मध्ये आपण काय काय करणार आहोत की नेमकं या बॅच मध्ये कोणते विषय आहेत, कसे आहेत, किती मार्कासाठी आहेत, यानुसार आपण या बॅच मध्ये प्रॉपर काय केलेलं आहे, प्लॅनिंग केलेलं आहे आणि त्यानुसार तुम्हाला या ठिकाणी प्रत्येक विषय परिपूर्ण शिकवलेला आहे। त्याच्यानंतर मागील वर्षी किंवा मागील जी काही या ठिकाणी या पदाची परीक्षा झाली होती त्यानुसार PYQचा सुद्धा समावेश आपण केलेला आहे। नवीन पॅटर्न नुसार, म्हणजे अतिसंभाव्य पॅटर्न कोणता असणार आहे, एक्झॅक्ट तुम्हाला परीक्षेमध्ये कोणते प्रश्न असणार आहेत, कशा प्रकारचे प्रश्न असणार आहेत, प्रश्नाची काठिण्य पातळी काय असणार आहे, हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे व त्यानुसार त्या बॅचमध्ये तशा प्रश्नांचा समावेश देखील आपण या ठिकाणी केलेला आहे। विशेष म्हणजे या बॅचमध्ये तुम्हाला संपूर्ण नोट्स PDF फॉर्मॅटमध्ये फ्री मिळणार आहेत आणि PYQ बॅच देखील या बॅचमध्ये तुम्हाला मोफत मिळणार आहे। बॅचची फीज आहे सध्याला 399 रुपये। लवकर जायचं आहे आणि बॅच परचेस करायची आहे। आजपासून आपण या चौकीदार पदासाठी एक नवीन सिरीज सुरू करतोय, अतिसंभाव्य प्रश्नांची। दररोज या व्हिडिओच्या माध्यमातून, या सिरीजच्या माध्यमातून आपण काही महत्त्वाचे अतिसंभाव्य प्रश्न सखोल विश्लेषणासह बघणार आहोत। नेमके प्रश्न कोणत्या पॅटर्नचे असतील, नेमकी काठिण्य पातळी काय असणार आहे, ठीक आहे। बघा, पहिला प्रश्न आपण या ठिकाणी बघितलेला आहे, खालीलपैकी गुण विशेषणाचा शब्द आपल्याला ओळखायचा आहे। शब्द कोणता आहे असा प्रश्न विचारला गेलेला आहे। बघा, गुण विशेषण ज्या विशेषणातून रंग, रूप, चव, आकार, स्वभाव, स्थिती, अवस्था, दर्जा इत्यादी घटकांचा काय होतो, उल्लेख होतो। चिंचा सरळ सरळ हे तुमचं या ठिकाणी काय असणार आहे, नाम असणार आहे। आवळे हे सुद्धा तुमचं काय असणार आहे, नाम असणार आहे। दही हे सुद्धा काय असणार आहे, नाम असणार आहे। आंबट चिंचा, आंबट आवळे, तुरट आवळे, आंबट दही याच्यातून आपल्याला चवीचा बोध होतो। रंग, रूप, चव, आकार, स्वभाव, स्थिती, अवस्था इत्यादी गुणांचा बोध होत असेल त्याला काय म्हणतात, गुण विशेषण म्हणतात। पर्याय क्रमांक 3 आपल्या या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। बघा, छानसा प्रश्न आहे। ओवीमध्ये किती चरण असतात, वृत्त नावाच्या टॉपिक वरती विचारले गेलेला आहे। ओवीमध्ये किती चरण असतात, ओवीमध्ये या ठिकाणी 4 चरण असतात, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे। ओवीमध्ये सुरुवातीचे 3 चरण हे पूर्ण असतात, फुल असतात। जे चौथं चरण असतं अर्धच असतं आणि संपूर्ण ओवीचा अर्थ त्या अर्ध्या चरणामध्येच सामावलेला असतो, हेही आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे। बघा, प्रश्न आहे, तू किती मूर्ख आहेस। विधानार्थी वाक्य आपल्याला करायचं आहे। दिलेलं वाक्य उद्गारार्थी आहे, शेवटी उद्गार चिन्ह या ठिकाणी आलेलं आहे। मग विधानार्थी वाक्य करायचं आहे। सिंपल साधं विधान आपल्याला या ठिकाणी करायचं आहे। तू मूर्ख नाहीस असे म्हणणे येता नाही, नको नाही नवे आलेलं असेल त्याला आपण कोणतं वाक्य म्हणतो, नकारार्थी वाक्य म्हणतो, हे लक्षात ठेवायचं आहे। तू फार मूर्ख आहेस, ठीक आहे, सिंपल साधं वाक्य आहे। तू फार मूर्ख आहेस, तू किती मूर्ख आहेस, तर तू फार मूर्ख आहेस विधानार्थी वाक्य या ठिकाणी केलेलं आहे। नाही तर हे नकारार्थीचं वाक्य असतं। तुझ्या मूर्खपणाचे किती वर्णन करावे हेही या ठिकाणी उत्तर असणार नाहीये। अशा प्रकारचे प्रश्न या ठिकाणी एकदम आपल्याला सोप्या भाषेमध्ये समजून घ्यायचे आहेत आणि सोप्या भाषेमध्ये उत्तर द्यायचं आहे। जास्त का प्रश्नाला या ठिकाणी डोकं लावत गेलं आपल्याला 2 उत्तर वाटते, 4 उत्तर वाटते, 2 उत्तर वाटते, 4 उत्तर वाटते, पहिल्या अटेम्प्टमध्ये आपण उत्तर देऊन मोकळं व्हायचं। 100% आपल्या प्रश्नाचं उत्तर तेच येते, तू फार मूर्ख आहेस। सिंपल साधं वाक्य, विधान दाखवलेलं आहे, माहिती पुरवलेली आहे, लक्षात घ्यायचं आहे। बघा, समोरचा प्रश्न विचारला गेलेला आहे,
प्रयोग या घटकावरती कर्त्यापासून निघालेली क्रिया कर्मापाशी थांबते तेव्हा हे काय होते? बघा सॉरी बघा टॉपिक, ठीक आहे, सकर्मक अकर्मक इथं भावे प्रयोग आलेला आहे. मला वाटलं प्रयोगावरचा प्रश्न आहे का बुवा, असं काही नाहीये, क्रियापदावरचा प्रश्न आहे. आणि शेवटचे 3-4 उदाहरणं म्हणजे जे काही पर्याय दिलेले आहेत क्रियापदाचा आणि यांचा वाक्य भावे प्रयोग जरा वेगळेच पर्याय दिलेले आहेत, हरकत नाहीये. कर्त्यापासून निघालेली क्रिया कर्मापाशी थांबते. उदाहरणार्थ रामने रावणास मारले. या ठिकाणी जर आपण बघितलं, मारणारा आहे राम वाक्याचा कर्ता, मारलेला काय रावण वाक्याचं कर्म. कर्त्यापासून क्रिया निघाली, कर्मावर येऊन थांबली, वाक्यामध्ये कर्म आलेलं असतं म्हणजे क्रियापद कोणतं असतं? सकर्मक क्रियापद असतं. ज्या क्रियापदाला स्वतःचा अर्थ पूर्ण करण्यासाठी एका कर्माची गरज लागते त्याला सकर्मक क्रियापद म्हणतात. कोणचं उत्तर कसं असतं आणि कायचं उत्तर कर्म असतं, लक्षात ठेवायचं आहे. समोर आल्याच्या नंतर पै दक्षिणा आणि लक्ष काय असतात? प्रदक्षिणा असतात. म्हणजे आपल्याला छोटी किंमत या ठिकाणी दिलेली असते, त्याच्या मोबदल्यामध्ये खूप सारं काम आपल्याकडून या ठिकाणी करून घेतलेलं असतं, असा या म्हणीचा काय होतो? अर्थ होतो. छान या ठिकाणी प्रश्न आहे, जो टॉपिक आपल्याला या ठिकाणी डोक्याला थोडा ताण देतोय, पण खरंच जर आपण या टॉपिकची एक एक संकल्पना समजून घेतली, मन लावून समजून घेतली, तर या टॉपिक इतका टॉपिक कोणताच सोपा नाहीये. संधी, पुढील संधी विग्रहावरून आपल्याला शब्द ओळखायचा आहे. अन्य अधिक उक्ती, बघा अन्य अधिक उक्ती या ठिकाणी पहिल्या पदातील शेवटचा वर्ण आहे अ, शेवटच्या पदातील पहिला वर्ण आहे उ. आपण वर्णमालेमध्ये शिकतोय, या अ मध्ये रस्व उ किंवा दीर्घ उ जर मिळाली त्याचा होतो ओ, म्हणजे इथं अन्योक्ती पर्याय क्रमांक 2 आपल्या या प्रश्नाचं उत्तर असेल. बरं, संधी कोणती आहे? संधी आहे या ठिकाणी स्वर संधी. स्वर संधीचे उपप्रकार आहेत 5, त्याच्यापैकी उपप्रकार कोणता असेल तर गुणादेश असेल. या गुणादेशला दुसरं एक नाव आहे विजातीय स्वर संधी. काय आहे रे? विजातीय स्वर संधी. या देखील हे देखील या ठिकाणी म्हटलं जातं. बघा समोरचा प्रश्न, हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणाच्या मखमालीचे त्या सुंदर मालीवरती फुलराणी ही खेळत होती. यातील वृत्त आपल्याला ओळखायला लावलेलं आहे. काय ओळखायला लावलेलं आहे? वृत्त आपल्याला ओळखायला लावलेलं आहे. या ठिकाणी 32 अक्षर असतात आणि 8-8 अक्षरावरती काय असते? यती असते. त्यावेळेस अशा उदाहरणाचं जे वृत्त असतं कोणतं असतं? पादाकुलक असतं. उत्तर असेल आपलं पर्याय क्रमांक 2. काय असेल? पर्याय क्रमांक 2. समोरचा प्रश्न बघा या ठिकाणी, विरामचिन्हाचा मराठीत वापर करण्याची पद्धत. ठीक आहे, सर्वप्रथम या इंग्रज अधिकाऱ्याने काय केलेली आहे? सुरू केलेली आहे. ठीक आहे, विरामचिन्ह महत्त्वाचा घटक आहे. कोणत्या विरामचिन्हाचा उपयोग कोणत्या ठिकाणी करायचा हे सांगण्याचं काम कोणी केलेलं आहे? मराठीमध्ये या ठिकाणी विरामचिन्ह आणण्याचं काम कोणी केलेलं आहे? मेजर कॅन्डी यांनी केलेलं आहे. लक्षात घ्या, मेजर कॅन्डी यांनी बघा 1850ला, कधी? 1850ला विरामचिन्हाची गाथा हा ग्रंथ लिहिलेला आहे. ठीक आहे, आणि विरामचिन्हे मराठीमध्ये आणण्याचं काम सुद्धा त्यांनी केलेलं आहे. श्रीमंत माणसांना गर्व असतो, या वाक्यात श्रीमंत हे काय आहे? बघा, रंग असेल, रूप असेल, चव असेल, स्वभाव असेल, अवस्था असेल, दर्जा असेल. ठीक आहे, तेव्हा या ठिकाणी काय मानलं जातं? ते या ठिकाणी विशेषण मानलं जातं.
बघा आता श्रीमंत माणसांना, माणसाबद्दल आपल्याला अधिक माहिती सांगणारा शब्द श्रीमंत आहे आणि हा त्यांचा काय आहे, दर्जा आहे किंवा याला काय म्हणता येईल, अवस्था म्हणता येईल. म्हणजे हे कोणतं विशेषण असणार आहे, तुमचं गुण विशेषण असणार आहे. विशेषण आहे, विशेषणाचे मुख्य प्रकार 3, त्यापैकी कोणतं विशेषण आहे, गुण विशेषण आहे. लक्षात ठेवायचं आहे, नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द विशेषण असतो. मग ज्या नामाबद्दल माहिती सांगितलेली असते त्या नामाला काय म्हणतात, त्या नामाला म्हणतात विशेष्य. हेही आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे, थोडं समोर जाऊया, काळजी करू नका. आजपासून आपण अतिसंभाव्य प्रश्नांची ही सिरीज कंटिन्यू सुरू ठेवणार आहोतच. ठीक आहे, हळूहळू हळूहळू हळू आपण एक एक प्रश्न, एक एक मार्क आपला आजपासून या ठिकाणी गोळा करत चालणार आहोत. बघा, आयत्या पीठावर रेघोट्या मनीशी संबंधित अर्थाचा योग्य पर्याय निवडा. वाटेल तसे बडबडणे, श्रमा वाचून मिळालेल्या पैशावर चैन करणे, दुसऱ्याचे फुकट खाणे, काम पुष्कळ वेळ कमी. आता याच्यातले 2 ऑप्शन तर असेच उलटात. ठीक आहे, उडतात. वाटेल तसे बडबडणे, ठीक आहे, जिभीला हाड नसणे या अर्थाची म्हण याला लागू होईल. काम पुष्कळ आणि वेळ कमी, ठीक आहे, रात्र कमी आणि सोंगे फार याला हे लागू होईल. या दोघांचा संबंध संपला. श्रमा वाचून मिळालेल्या पैशावर चैन का दुसऱ्याचे फुकट खाणे. लक्षात घ्या, आयत्या पिठावर रेघोट्या, दुसऱ्याचे फुकट खाणे या ठिकाणी याचं उत्तर असेल. बघा, कांदे पोहे, पुरणपोळी, गुलांबा हे शब्द तत्पुरुष समासाच्या कोणत्या उपप्रकारात मोडतात. या सामासिक शब्दातील दुसरे पद महत्त्वाचे असते, त्याला तत्पुरुष समास म्हणतात. तत्पुरुष समासातील प्रत्येक शब्द विशेषणाचे कार्य करत असतो. मग तत्पुरुष समासाचे जे उपप्रकार आहेत त्यापैकी कांदे पोहे, पुरणपोळी, गुळांबा. बघा, कांदे घालून केलेले पोहे, पुरण घालून केलेली पोळी, गुळ घालून केलेला आंबा, गुळांबा, पुरणपोळी, कांदे पोहे. म्हणजे आता या ठिकाणी विग्रहाच्या वेळी त्याच्यातली आपल्याला संबंध दाखविणारी शब्द लिहावे लागतात. सामासिक शब्द तयार करत असताना ती पदे आपल्याला गाळावी लागतात, त्यांचा लोप करावा लागतो. त्या शब्दाचा समास कोणता असतो, मध्यम पदलोपी तत्पुरुष समास असतो. कोणता समास असतो, मध्यम पदलोपी तत्पुरुष समास असतो. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. समोरचा प्रश्न, मधुरा गाणे गाते या वाक्यातील आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे. काय ओळखायचा आहे, प्रयोग ओळखायचा आहे. प्रयोगाचे मुख्य प्रकार आहेत 3, कर्तरी, कर्मणी, भावे आणि चौथा प्रकार आपल्याला सांगण्यात येतो संकर प्रयोग, मिश्र प्रयोग, ज्याला संकीर्ण प्रयोग म्हणतात. मधुरा गाणे गाते, गाणारी कोण आहे, मधुरा वाक्याचा कर्ता. गायलेले काय आहे, गाणे वाक्याचं कर्म. प्रयोग ठरवत असताना कर्त्याकडे सर्वप्रथम यायचं. कर्त्याला प्रत्यय नसेल, कर्तरी प्रयोग असतो. मधुरा कर्ता, कर्त्याला प्रत्यय नाहीये, मग कर्तरी प्रयोग आणि कर्म आहे म्हणजे सकर्मक कर्तरी प्रयोग आपल्या या प्रश्नाचं उत्तर असेल. ठीक आहे, कर्तरी प्रयोग, सकर्मक कर्तरी प्रयोग. मग कर्तरी प्रयोग कशाला म्हणतात की कर्त्याच्या लिंगवचनाप्रमाणे या ठिकाणी क्रियापद बदलत असते. लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आत्मवृत्त हे आत्मचरित्र 1915 रोजी प्रकाशित झाले. ते कोणाचे होते, गोपाळ गणेश आगरकरांचे होते, महर्षी कर्वेंचे होते, शाहू महाराजांचे होते का दादोबा पांडुरंग तरखडकरांचे होते. तर लक्षात घ्या, आत्मवृत्त हे आत्मचरित्र 1915 रोजी प्रकाशित कोणी केलेलं आहे, महर्षी कर्वे यांनी केलेलं आहे. यांचं ते काय आहे, आत्मवृत्त आहे. लक्षात ठेवायचं आहे, दादोबा पांडुरंग तरखडकर यांना मराठीचे काय म्हणतात, यांना मराठीचे पाणिनी म्हणतात. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. थोडं समोर आल्याच्या नंतर ठीक आहे, बघा, अयोग्य जोडी ओळखायची आहे आपल्याला, चुकीची जोडी ओळखायची आहे. मुकुंदराज बरोबर आहे यांनी लिहिलेला ग्रंथ आहे विवेक सिंधू.
ज्ञानेश्वर यांनी संत ज्ञानेश्वर भावार्थ दीपिका हे सुद्धा बरोबर आहे. माहीम भट यांनी यथार्थ दीपिका लिहिलेली नाहीये. माहीम भटांनी काय लिहिलेलं आहे? लीळाचरित्र नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे, जे चुकीचं आहे. यथार्थ दीपिका स्वामी ठीक आहे वामन पंडित, वामन स्वामी त्यांना म्हटलं जातं, त्यांनी लिहिलेली आहे. भीष्माचार्य पंचवार्तिक हे अगदी बरोबर आहे. प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 असणार आहे. समोरचा प्रश्न बघा महत्त्वाचा आहे. काय म्हणतो समोरचा प्रश्न? बघा समोरचा प्रश्न या ठिकाणी, मरावे परी कीर्तिरूपी उरावे. काय आहे? मरावे परी कीर्तिरूपी उरावे या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. उभय म्हणजे काय असते? बघा उभय म्हणजे काय असते? उभय म्हणजे असते दोन, आणि अन्वय, अन्वय म्हणजे काय असतो? अन्वय अन्वय अन्वय. तर लक्षात घ्या, अन्वय म्हणजे असतो संबंध. काय असतो? संबंध असतो. मग या ठिकाणी दोन छोटी छोटी वाक्य किंवा दोन शब्द जोडून त्यांचा संबंध दाखविणाऱ्या अविकारी शब्दाला काय म्हणतात? उभयान्वयी अव्यय म्हणतात. मग मरावे परी कीर्तिरूपी उरावे, मरायचं पण आहे आणि मागं आपली कीर्ती सुद्धा सोडायची आहे, हे याच्यामध्ये कमीपणा दाखविलेला असतो. हे न्यूनत्व बोधक काय आहे? तुमचं उभयान्वयी अव्यय आहे. आणि न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्ययांनी जोडलेल्या वाक्याचा प्रकार कोणतं वाक्य असतो? संयुक्त वाक्य असतो. या संयुक्त वाक्यामध्ये दोन्ही वाक्य कशी असतात? दोन्ही वाक्य तुमची प्रधान असतात. प्रधान लक्षात ठेवायचं आहे. काय करायचं आहे? लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. विकल्पबोधक, न्यूनत्वबोधक, समुच्चयबोधक, परिणामबोधक दिलेले चारही जे काही उभयान्वयी अव्यय आहेत हे प्रधानत्व सूचक काय आहे? प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाचे काय आहेत? उपप्रकार आहेत. आणि यांनी जोडलेल्या वाक्याचा प्रकार कोणता असतो? संयुक्त वाक्य असतो. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. समोरचा प्रश्न या ठिकाणी की ऐच्छिक या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? ऐच्छिक आपण पाठ केलेलं असतं अनैच्छिक. काय केलेलं असतं? अनैच्छिक. पण ऐच्छिकचा समानार्थी शब्द कोणता आहे? परिहार्य आहे. हा कोणता शब्द आहे? त्याचा समानार्थी शब्द आहे. मग आता परिहार्यचा विरुद्धार्थी कोणता आहे? अपरिहार्य. मग ऐच्छिकचा विरुद्धार्थी कोणता आहे? अपरिहार्य आहे. कोणता आहे? अपरिहार्य आहे. हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं. काय करायचंय? लक्षात ठेवायचंय. समोरच्या प्रश्नावर जर आपण आलो, वारंवार हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण अव्यय आहे? क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगितली जाते. ठीक आहे. मग अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? क्रियाविशेषण म्हणतात. क्रिया कोठे घडली, कशी घडली, केव्हा घडली, किती प्रमाणात घडली, हे जे शब्द आपल्याला दर्शवितात त्या शब्दांना काय म्हणतात? क्रियाविशेषण म्हणतात. लक्षात ठेवायचं आहे. मग तो आमच्या घरी वारंवार येतो. ठीक आहे. तो वारंवार चुका करतो. वारंवार तुम्ही त्याच मुद्द्यावर येताय. म्हणजे या ठिकाणी हे कोणतं क्रियाविशेषण असेल तर आवृत्ती दाखवण्याचं काम केलेलं असते, तेव्हा त्याला आवृत्तीदर्शक क्रियाविशेषण असे म्हणतात. आवृत्तीदर्शक हा क्रियाविशेषणाचा प्रकार कोणत्या असेल तर कालदर्शक बघा, किंवा त्याला कालवाचक क्रियाविशेषणाचा उपप्रकार आहे. या कालवाचकचे उपप्रकार किती आहेत? 3 आहेत. कालदर्शक, ठीक आहे, त्याच्यानंतर तुमचं या ठिकाणी आवृत्तीदर्शक, आणि त्याच्यानंतर या ठिकाणी तुमचं सातत्यदर्शक. वारंवार हे तुमचं आवृत्तीदर्शक आहे. प्रश्न विचारलेला असेल आणि वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह आलेलं असेल, प्रश्नार्थ क्रियाविशेषण अव्यय. स्थितीदर्शकलाच काय म्हणतात? स्थलदर्शक म्हणतात. हेही आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तो माझ्या पुढे उभा आहे. कोठे उभा आहे? पुढे. पुढे हे तुमचं स्थलदर्शक असेल. हे आपल्याला लक्षात ठेवायचंय. लक्षात ठेवायचंय. बघा, ईश्वर निर्मित यासाठी या सामासिक शब्दाचा समास कोणता आहे? ईश्वर निर्मित या
शब्दाचा समास कोणता आहे? बघा, याचा सामासिक विग्रह होतो ईश्वराने निर्मित. काय होतो? ईश्वराने निर्मित हा याचा सामासिक विग्रह होतो. मग आता विग्रह करताना हा ने काय आहे? तुमचा विभक्ती प्रत्यय आहे. मग ज्या सामासिक शब्दाचा विग्रह करताना विभक्तीचा प्रत्यय लिहावा लागतो त्यास म्हणतात विभक्ती तत्पुरुष समास. या ठिकाणी अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे विग्रह करताना ज्या विभक्तीचा प्रत्यय त्या शब्दाला लागलेला असतो त्या विभक्तीचं नाव सुद्धा त्या समासाला देण्यात येते. जसं की इथं ने प्रत्यय लागलेला आहे. कोणत्या विभक्तीचा? तृतीय विभक्तीचा. मग या शब्दाचा समास सांगायचं झालं तृतीय विभक्ती तत्पुरुष समास सांगण्यात येतो. लक्षात ठेवत चला. कोणते विरामचिन्ह वापराल? किती फसव्या वाटा आहेत ह्या? काय आहे रे? किती फसव्या वाटा आहेत ह्या? एक गोष्ट लक्षात घ्या, कितीनं प्रश्न विचारलेला आहे, आपल्याला प्रश्नचिन्ह देणं गरजेचं आहे. समोर जाऊया. दीपक जवळ माझी पुस्तके आहेत. प्रश्न विचारला गेलेला आहे की या वाक्यातील आपल्याला शब्दयोगी अव्यय कोणते आहे ओळखायचं आहे. बघा, शब्दाला जोडून येऊन त्या शब्दाचा वाक्यातील इतर शब्दांशी संबंध दाखविणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? शब्दयोगी अव्यय म्हणतात. योग म्हणजे जुळविणे. शब्दाला जोडून येऊन त्या शब्दाचा अन्य शब्दाशी संबंध जुळविणाऱ्या अविकारी शब्दाला शब्दयोगी अव्यय म्हणतात. दीपक जवळ माझी पुस्तके आहेत. जवळ जर गायब केलं, दीपक माझी पुस्तके आहेत, दीपकचा माझी पुस्तके आहेत या शब्दासोबत नेमका काय संबंध आहे आपल्याला समजत नाहीये. पण जसं का आपण शब्दयोगी अव्यय या ठिकाणी जोडलं, दीपक जवळ माझी पुस्तके आहेत, पुस्तके कोणाजवळ आहेत? दीपक जवळ आहेत. म्हणजे या जवळ शब्दयोगी अव्ययांनी दीपकचा संबंध बाकी शब्दांशी जोडलेला आहे, तेव्हा त्या जवळ शब्दाला शब्दयोगी अव्यय म्हणतात. लक्षात घ्या, लक्षात घ्या. थोडं समोर जाऊया. बघा, भयंकर तापट व्यक्ती. एखाद्याला शब्द उच्चारल्याबरोबर त्याची तळपायातली आग मस्तकात जाते. बरोबर आहे? म्हणजे सरळ सरळ फम 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 करते. त्या व्यक्तीला अलंकारिक शब्द आपल्याला द्यायचा आहे. कोणता अलंकारिक शब्द त्या व्यक्तीला लागू होतो? तर त्याला म्हणतात या ठिकाणी जमकदग्नीचा अवतार. कोणता अवतार? जमकदग्नीचा अवतार म्हणतात. आपल्या तोंडातून शब्द निघल्याबरोबर त्याची तळपायातली आग मस्तकात जाते, गडी डायरेक्ट रिॲक्ट होतो, तेव्हा त्याला काय म्हणतात? जमकदग्नीचा अवतार म्हणतात. हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. समोर जाऊया की खालील वाक्यातील क्रियापद काय आहे? खालील वाक्यातील क्रियापद कोणत्या प्रकारात मोडते? जर मी उत्तम अभ्यास केला तर पास होईल, तर पास होईल. आता ज्या वाक्यामध्ये जर, तर, जरी, तरी, जेव्हा तेव्हा, जे ते, जोवर तोवर, यद्यपि तथापि आलेलं असतं त्या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार संकेतार्थी असतो. संकेतार्थी असणारं क्रियापद त्या वाक्याचा प्रकार कोणता असतो? मिश्र वाक्य असतो. या मिश्र वाक्यामध्ये एक वाक्य कोणतं असतं? प्रधान असतं. एक वाक्य कोणतं असतं? गौण असतं. मग याच्यातलं गौण वाक्य कोणतं असेल? जे जरनं जोडलेलं असते ते असतं गौण, तरनं जोडलेलं असते ते असते तुमचं प्रधान. सर्वांना या ठिकाणी माहिती पाहिजे, या गौण वाक्याचे उपप्रकार आहेत 3. किती उपप्रकार आहेत? 3. नामवाक्य, विशेषण वाक्य, क्रियाविशेषण वाक्य. मग आपल्याला प्रश्न येऊ शकतो, जर मी उत्तम अभ्यास केला या गौण वाक्याचा उपप्रकार ओळखा. नाम वाक्य आहे, क्रियाविशेषण वाक्य आहे का विशेषण वाक्य आहे? लक्षात घ्या, संकेतार्थी वाक्यातील गौण वाक्याचा उपप्रकार हा कोणता असतो? क्रियाविशेषण वाक्य असतो. कोणता असतो? क्रियाविशेषण वाक्य असतो. लक्षातच ठेवायचं आहे. समोरचा प्रश्न, समोरचा प्रश्न. प्रयोग निवडा. ऊस कामगाराकडून कापला गेला.
ऊस कामगाराकडून कापला गेला. मग कापणारे कोण? कामगार. वाक्याचा कर्ता. कापलेला काय? ऊस. वाक्याचं कर्म. मग ज्या वाक्यातील कर्त्याला कडून हे शब्दयोगी अव्यय लागलेलं असते आणि ऊस कर्म म्हणजे कर्म तुमचं अप्रत्ययी असते, तेव्हा त्या वाक्याचा प्रयोग नवीन कर्मणी प्रयोग असतो. यालाच दुसरं नाव आहे कर्मकर्तरी प्रयोग. काय आहे? कर्मकर्तरी प्रयोग. लक्षात घ्या, हा प्रयोग मराठी व्याकरणामध्ये कोणत्या भाषेकडून स्वीकारण्यात आला? तर या इंग्रजी भाषेकडून स्वीकारण्यात आला आहे. समोरचा प्रश्न, कोणत्या विभक्तीला प्रत्यय नसतात? विभक्तीवरती प्रश्न विचारला गेलेला आहे. बघा, विभक्ती हा नामाला होणारा तिसरा विकार आहे. वाक्यातील नाम व वाक्यातील सर्वनाम यांचा क्रियापदाशी व इतर पदाशी असणारा संबंध ज्या विकारांनी दाखविला जातो, ज्या शब्दांनी दाखविला जातो, ज्या अक्षरांनी दाखविला जातो, त्याला विभक्ती असे म्हणतात. एकूण विभक्ती किती आहेत? तर 8 विभक्ती आहेत. कारकार्थ किती आहेत? 6 कारकार्थ आहेत. मग आता कोणत्या विभक्तीला प्रत्यय नसतात? प्रथमा, द्वितीया, षष्टी, सप्तमी. तर या प्रथमा विभक्तीला दोन्ही वचनामध्ये प्रत्यय नाही येत. तृतीयाला नेएशी, निशी, इही हे प्रत्यय आहेत. षष्टीला चाचीचे, चेचाची हे प्रत्यय आहेत. सप्तमी तैया, तैया हे प्रत्यय आहेत. प्रथमा विभक्तीला दोन्ही वचनात प्रत्यय नाहीत आणि संबोधन या विभक्तीला फक्त एक वचनामध्ये प्रत्यय नाही येत. बरं, तुमच्या सर्वांसाठी एक मी महत्त्वाचा प्रश्न देतोय, त्याचं उत्तर मला कमेंटमध्ये सर्वांनी आवर्जून सांगायचं आहे. ठीक आहे? कोणती विभक्ती, कोणती किंवा या ठिकाणी कोणत्या विभक्तीचे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय सर्वनामाला लागत नाहीत? सर्वांसाठी हा प्रश्न आहे. जे विद्यार्थी या ठिकाणी लेक्चर करत आहेत, व्हिडिओ बघत आहेत, त्यांनी या प्रश्नाचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून द्यायचं आहे. मी 100% प्रत्येकाला रिप्लाय करेल. थोडं समोर आल्याच्या नंतर, दहशतवाद्यांनी क्रूरपणे तिघांचे बळी घेतले. या वाक्यातील क्रूरपणे हा शब्द खालीलपैकी काय आहे? दहशतवाद्यांनी क्रूरपणे तिघांचे बळी घेतले. बरं, घेणारे कोण? दहशतवादी येतं. वाक्याचा कर्ता, कर्त्याचा जागी येणारा शब्द नाम असतो. घेतलेले काय? बळी. वाक्याचं कर्म, कर्माच्या स्थानी येणारा शब्द नाम असतो. किती घेतले? तिघांचे घेतले. हे झालं विशेषण. एक शब्द बाकी आहे. कसे घेतले? क्रूरपणे घेतले. क्रिया कशी केली? क्रूरपणे केली. क्रियापदाबद्दल आपल्याला माहिती सांगण्यात आलेली आहे. क्रियापदाबद्दल माहिती सांगण्यात आलेली आहे, तेव्हा त्याला क्रिया विशेषण असे म्हणतात. परत या ठिकाणी मी तुम्हाला एकदा जाता सांगतोय की आदिवासी विभाग जी काही चौकीदार पदाची तुमची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, त्या अनुषंगाने आपण एक महत्त्वाची बॅच या ठिकाणी सुरू केलेली आहे, संकल्प बॅच. संपूर्ण अभ्यासक्रम या बॅचमध्ये तुम्हाला शिकवण्यात येणार आहे. बघा, बॅचची फीज आहे 399 रुपये. या ठिकाणी सर्वांनी डायरेक्शन अकॅडमी नावाचं ॲप्लिकेशन डाउनलोड करून ही बॅच परचेस करायची आहे. परिपूर्ण अशी बॅच आहे. ठीक आहे? त्या कंपनीच्या फॉर्मॅटनुसार तुम्हाला या बॅचमध्ये रचना दिलेली आहे. मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचा समावेश केलेला आहे. नवीन पॅटर्ननुसार महाराष्ट्रातील पहिली व एकमेव बॅच, दर्जेदार कंटेंट देण्यात आलेला आहे. PDF नोट्स तुम्हाला पूर्णपणे फ्री असणार आहेत आणि PYQ सुद्धा तुम्हाला या बॅचमध्ये अगदी मोफत मिळणार आहेत. दर्जेदार अशी बॅच आहे. रिझल्ट ओरिएंटेड बॅच आहे. 100% प्रत्येकाने परचेस करायची आहे. या ठिकाणी थांबतोय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अतिसंभाव्य प्रश्नांसोबत. तोपर्यंत थँक्यू सो मच.